आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। राहुल गांधींची जीभ छाटू नये, जिभेला चटके द्यायला हवेत। भाजप खासदार अनिल बोंडे यांचं वादग्रस्त वक्तव्य। संजय गायकवाड यांच्यानंतर अनिल बोंडेंचीही जीभ घसरली। अनिल बोंडेंचं मानसिक संतुलन बिघडलंय, राज्यात दंगली घडवण्यासाठी त्यांचं वक्तव्य। बोंडेंना फडणवीस प्रवृत्त करत असल्याचा काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा आरोप। संजय गायकवाड रस्त्यावर लोकांना मारणारा गुंड आहे, सातत्यानं गुंडगिरीची वक्तव्य करणाऱ्यांना थांबवलं पाहिजे। काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड आक्रमक। काँग्रेसचे कोषाध्यक्ष अजय माकन यांची संजय गायकवाडांविरोधात तक्रार। दिल्लीतील तुघलक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। राहुल गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानं तक्रार। राहुल गांधींवर हल्ला करण्याचा कट रचला जातोय, त्यांची जीभ कापण्याची भाषा केली जाते, मात्र शहा कोणतीही कारवाई करत नाहीये, राऊतांचा आरोप। राहुल गांधींना सुरक्षा देण्यासाठी केंद्र सरकार सक्षम, मात्र राहुल गांधींकडून देशाला बदनाम करण्याचं काम। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी आज आमदारांची बैठक। महायुतीतील राष्ट्रवादीच्या जागावाटपावर चर्चा होणार, तर महामंडळ वाटपाच्या नाराजीवरही चर्चा होणार। काँग्रेस पक्षाचे नेते व्यस्त आहे, मात्र काहीही झालं तरी आजपासून 3 दिवस जागावाटपावर चर्चा होणार। महाविकास आघाडीच्या जागावाटपावर संजय राऊतांचं वक्तव्य। शिंदे वारंवार स्वतःला कॅप्टन म्हणून घेतायत, याचा अर्थ भाजपनं त्यांना डिसमिस केलंय। संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। लोकांना न सांगता काम केल्यास कामाची किंमत राहत नाही, लोकसभेच्या पराभवावरून अजित पवारांकडून बारामतीकरांसमोर खंत। राज्याची आर्थिक शिस्त बिघडू नये ही भूमिका असते, निधी वाटपावरून होणाऱ्या टीकेला अजित पवारांचं उत्तर। अजित पवारांकडून लाडक्या भावांच्या योजनेची जाहिरात ट्विट। जशा बहिणी तसेच भाऊ, दादासाठी सगळेच लाडके, अजितदादांची जाहिरात। रश्मी ठाकरेंनी राजकारणात कधीही रस घेतला नाही, कारण नसताना त्यांचं नाव घेणं योग्य नाही। महिला मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया। शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रतेबाबत आज सुनावणीची तारीख, मात्र आज सुनावणी होणार नाही। आज पहिल्या प्रकरणावरच सुनावणी होणार असल्याची माहिती। बाप्पा आमचा स्ट्राईक रेट वरच ठरवतील, फडणवीसांकडून विश्वास व्यक्त, तर सर्वांना सद्बुद्धी देण्याची मुख्यमंत्र्यांची बाप्पाकडे प्रार्थना। मुंबईतील वर्सोवा किनारी स्वच्छता मोहीम, अमृता फडणवीस स्वच्छता मोहिमेत सहभागी। राजकारणातील कचरा साफ करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अमृता फडणवीसांना मॅम अमृता नाही तर मा अमृता असं संबोधणार। मंत्री मंगल प्रभात लोढांचं अमृता फडणवीसांच्या सामाजिक कार्याचं कौतुक करताना वक्तव्य। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 24 जागांवर मतदान सुरू, 11 वाजेपर्यंत 26% मतदान। इंग्रजांप्रमाणे काँग्रेसला गणेशोत्सव खटकतो, मी गणपतीच्या पूजेला गेलेलो, काहींना खटकलं। सरन्यायाधीशांच्या घरी जाण्यावरून विरोधकांच्या टीकेला मोदींचं उत्तर। पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 ते 23 सप्टेंबर दरम्यान अमेरिका दौऱ्यावर। संयुक्त राष्ट्राच्या समिट ऑफ द फ्युचरमध्ये मोदी सहभागी होणार।